तर नेक्स्ट आहे आता बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड इस्टर. आता कार्बोक्सिलिक ॲसिड आणि इस्टर यांच्या साहाय्यानं आपल्याला कार्बोनिल कंपाऊंडपासून काय तयार करायचं आहे, अल्कोहोल तयार करायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक इन्स्ट्रक्शन दिली आहे आपल्याला, ती लेफ्टला वाचून घेऊ आपण. The numbers in front of the reagents along the arrow indicate that the second reagent is added only when the reaction with the first is complete. आता numbers in front of the reagent along with the arrow. आता ही पुढची रिॲक्शन आहे पहा. इथं 1 नंबरला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि 2 नंबरला वॉटर दिलेलं आहे. त्यात आता याला नंबर्स दिले याचा अर्थ काय माहिती आहे का, की अगोदर काय होणार, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडसोबतची रिॲक्शन कंप्लीट होणार, त्याच्यानंतर वॉटरसोबतची रिॲक्शन स्टार्ट होणार, असं त्याचं अर्थ आहे. ठीक आहे. Carboxylic acids are reduced to primary. रिपीट. कार्बोक्सिलिक ॲसिड. Carboxylic acids are reduced to primary alcohols in excellent yields by lithium aluminum hydride, a strong reducing agent. आता कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन आपल्याला करायचं आहे, तर हे करताना स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आपण वापरू लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, जो की एक या ठिकाणी आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं एक्सलंट एल्ड या ठिकाणी देणार आहे. तर ओव्हरऑल रिॲक्शनचा ट्रेंड जर पाहिला तर RCOOH. RCOH म्हणजे कोणता ग्रुप झाला बरं, हा ॲसिड ग्रुप, बरोबर. तर ॲसिड ग्रुप जे आहे तर याला तुम्हाला माहिती आहे ना, असं पण लिहितात RC डबल बॉन्ड OOH, बरोबर. तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, आणि सो रिड्युसिंग एजंट असल्यामुळं या ठिकाणी ऑक्सिजनचा या ठिकाणी काय होणार आहे, लॉस होणार आहे, आणि त्या ठिकाणी फर्दर रिॲक्शन सेकंड स्टेपमध्ये वॉटरसोबत होऊन या ठिकाणी डबल बॉन्ड O जो आहे त्याच्याऐवजी 2 हायड्रोजन या ठिकाणी येतात, करेक्ट. आणि अशा पद्धतीनं प्रायमरी अल्कोहोलचं काय होतं, फॉर्मेशन होतं. However, lithium aluminum hydride is an expensive reagent and therefore used for preparing special chemicals only. आता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचं वैशिष्ट्य आहे की हे महागडं रिएजंट आहे, म्हणजे एक्सपेन्सिव्ह रिएजंट आहे, आणि त्यामुळं काही स्पेशल केमिकल्समध्येच है ना आपण त्याचा यूज करत असतो. Commercially, acids are reduced to alcohols by converting them to the esters, section 11.4.4. Followed Followed by their reduction using hydrogen in the presence of catalytic hydrogenation. मग आता मला सांगा, वरची रिॲक्शनमध्ये आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरलं, मान्य आहे ना. त्याच्यामध्ये आपण ॲसिडचं रूपांतर डायरेक्ट अल्कोहोलमध्ये केलं, पण ही प्रोसेस कशी थोडीशी महागडी. मग आता कमर्शियली जास्त खर्च येऊ नये म्हणून काय केलं जातं माहिती आहे का, की कार्बोक्सिलिक ॲसिडचं रूपांतर अगोदर इस्टरमध्ये करायचं, आणि इस्टरचं जे रूपांतर आहे ते फर्दर कशामध्ये करायचं, अल्कोहोलमध्ये करायचं, बरोबर. मग आता हे जे कॅटॅलिटिक डिहायड्रोजिनेशन आहे तर ते कसं होतं पहा, यामध्ये सर्वात अगोदर काय होणार, की जो ॲसिड आहे ओके RCOOH, तर याची रिॲक्शन पहा एक R-OH या अल्किल अल्कोहोलसोबत झाली H+ आयनच्या प्रेझेन्समध्ये, ओके. म्हणजे इथं ॲक्च्युअल रिड्यूस टू अल्कोहोल शब्द आहे, म्हणजे इथं आपण H+ शब्द वापरला, ओके. सो आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये काय होतं, की हा जो RCOO आहे आणि यामधला R- आहे, बरोबर. तर हे एकमेकांना कनेक्ट होतात, म्हणजे H आणि OH, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की यामधून काय कमी होतं, वॉटर कमी होतं, बरोबर ना. सो RCOO याला R- डायरेक्ट अटॅच झाला, आणि RCOOला R अटॅच होत असेल तर हा कोणता ग्रुप आहे, इस्टर. कोणता ग्रुप आहे, हा इस्टर ग्रुप आहे. मग इस्टर ग्रुपचं फर्दर रिडक्शन जे आहे हे आपल्याला एक विशिष्ट कॅटलिस्टच्या साहाय्यानं करायचं. कॅटलिस्टच्या साहाय्यानं केल्यानंतर मग काय होतं, की त्या ठिकाणी इस्टरचं रूपांतर हे अल्कोहोलमध्ये होतं, आणि बाय प्रोडक्ट जो आहे म्हणजे इथं काय होणार, की ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर R- जो आहे है ना, असा बॉन्ड आपण ब्रेक करू या ठिकाणी, करेक्ट. तर हा जो RCOOR आहे तर यामध्ये हा जो OR आहे याला H द्या, तर R-OHचं फॉर्मेशन झालं, आणि त्यानंतर हे जे R आहे ते यामध्ये RCO
तर इथं व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी या कार्बनला 2 हायड्रोजन देऊन टाका. सो RCH2 आणि या ऑक्सिजनला 1. हायड्रोजनची कमतरता नाही इथं, कारण H+ आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे. सो कार्बनला 2, ऑक्सिजनला 1 दिला, तर या ठिकाणी RCH2OH अल्कोहोलचं फॉर्मेशन झालं, प्लस R-OH इकडे पण अल्कोहोलचं फॉर्मेशन झालं. सो 2 टाईपचे अल्कोहोलचं या ठिकाणी फॉर्मेशन होतं. ही आहे कमर्शियल मेथड. त्यानंतर पाहू आपण फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजन. ग्रिग्नार्ड्स रिएजन आपण डीपमध्ये अभ्यास केलेलंच आहे. Alcohols are produced by the reaction of Grignard reagents with aldehyde and ketones. आता अल्डिहाइड आणि कीटोन यांची रिॲक्शन जर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या सोबत केली तर अशा वेळेस अल्कोहोलचं फॉर्मेशन होऊ शकतं. The first step of the reaction is the nucleophilic addition of a Grignard reagent to the carbonyl group to form an adduct. Hydrolysis of the adduct yields an alcohol. इथं काय सांगितलं, 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन आहे. कोणाचं? ग्रिग्नार्ड्स रिएजन. आता ग्रिग्नार्ड्स रिएजनचं जनरल नेम काय आहे? अल्किल मॅग्नेशियम हलाइड्स है ना, जे RMgX आहे, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. त्याला आपण काय म्हणतो? ग्रिग्नार्ड्स रिएजन म्हणतो. मग हा ग्रिग्नार्ड्स रिएजन काय करतो की अल्डेहाइड आणि कीटोन यांचं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये काय प्रेझेंट असतो? कार्बोनिल कार्बन प्रेझेंट असतो, बरोबर ना. अल्डेहाइड असो किंवा कीटोन असो, कारण अल्डेहाइडचं जनरल फॉर्म्युला काय आहे? RCHO आहे कार्बोनिल कार्बन, आणि कीटोनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? RCOR, म्हणजे दोन्हीमध्ये कार्बोनिल कार्बन प्रेझेंट असतं. मग या कार्बोनिल कार्बनवर ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या साहाय्याने तिथे रिॲक्शन होते. मग ही रिॲक्शन होत असताना काय होतं की जो निगेटिव्ह पार्ट आहे अल्किल, हा कुठं अटॅच व्हायला? कार्बनला अटॅच व्हायला. झाला कार्बनला अटॅच. ओके, सो कार्बनला आपल्याला अल्किल ग्रुप अटॅच करायचा आहे, आणि MgX हे जे आहे MgX हे कणाला अटॅच करायचं आपल्याला? ऑक्सिजनला अटॅच करायचं आहे. सो O - Mg+X अशा पद्धतीचं जे इंटरमिजिएट कंपाऊंड तयार होतं त्याला म्हणायचं ॲडॅक्ट. आता पुढं सांगितलं की हे जे ॲडॅक्ट आहे याचं काय करायचं आहे? हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे काय करायचं आहे? वॉटर ॲड करायचं आहे. मग वॉटर ॲड केल्यावर काय होतं पहा की हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथं तुटतो. लक्षात आलं? मग हा बॉन्ड तुटल्यावर जे RCO होता याला काय द्यायचा तुम्ही? हायड्रोजन द्यायचा, आणि MgXला काय द्यायचा आहे? OH द्यायचा. करेक्ट. सो इथं जर पाहिलं आपण तर कार्बनची लॉंगेस्ट चेन समजा ना R आहे, Rला C आहे, आणि Cला कोण अटॅच आहे? OH. सो ओव्हरऑल हा जो रिॲक्टंट आहे हा काय झाला? अल्कोहोल झाला. म्हणजे आपण काय केलं? अल्डेहाइड किंवा कीटोनपासून काय तयार केलं आपण? अल्कोहोल तयार केलं ना. इथं OH ग्रुप आलेला आहे. आणि राहिला बाय प्रोडक्ट, तर तुम्हाला माहिती आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंटची जेव्हा ही काय होते रिॲक्शन कंप्लीट होते तेव्हा बाय प्रोडक्ट फिक्स असतो. Mgला 1 OH देऊन टाकायचा आणि 1 हॅलाइड देऊन टाकायचा, बरोबर. हे अगोदर पण आपण त्या रिॲक्शनचा ट्रेंड पाहिलाच आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की ही रिॲक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होते. इथं जरी मेन्शन केलं नसेल तरी लक्षात ठेवायचं. आता लेफ्ट लाईक इन्फॉर्मेशन दिली पहा ग्रिग्नार्ड्स रिएजन संदर्भात, ती आपण पाहू. The reaction of Grignard reagents with methanol produces a primary alcohol with other aldehydes, secondary alcohols, and with ketones, tertiary alcohols. हे फार महत्त्वाचं आहे पहा की ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन जर फक्त आणि फक्त कोणासोबत होत असेल? मिथॅनल. मिथॅनल म्हणजे कोण सांगा बरं? मिथॅनलचा फॉर्म्युला काय आहे? मिथॅनलचा फॉर्म्युला आहे HCHO, बरोबर, ज्याला आपण फॉर्मल्डिहाइड म्हणतो, हे की नाही. तर फॉर्मल्डिहाइड त्याचंच IUPAC नेम काय आहे? मिथॅनल. आता या मिथॅनलची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत झाली. आता या ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत रिॲक्शन झाल्यानंतर हा इथं काय तयार झाला आहे? कॉम्प्लेक्स तयार झाला. काय तयार झाला आहे? कॉम्प्लेक्स, है ना. मग हा कॉम्प्लेक्सचं फर्दर हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला म्हणलं मी की त्या ठिकाणी काय तयार होतं? अल्कोहोल तयार होतो. पण हा अल्कोहोल जो आहे हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. बाय प्रोडक्ट मी तुम्हाला म्हणलो या रिॲक्शनमध्ये MgOHX हे कंपल्सरी असतं. पुढे त्यांनी सांगितलं की जर ऑदर ॲल्डिहाइड असतील, ऑदर ॲल्डिहाइड म्हणजे कोण? पुन्हा एकदा सांगतो, फक्त मिथॅनलसोबत ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन होत असेल तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतं. मिथॅनल सोडून बाकीचे सर्व अल्डिहाइड, मिथॅनल सोडून बाकीचे सर्व अल्डिहाइडची रिॲक्शन जर ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत होत असेल तर इथे
अगोदर तयार होतो कॉम्प्लेक्स आणि हायड्रोलिसिसनं. इथं जो अल्कोहोल तयार झालेला आहे हा अल्कोहोल कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी अल्कोहोल. ओके. आणि पहिला प्रश्न कीटोन. तर कीटोनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? RCOR. मला सांगा ना, एक लक्षात घ्या, पहिल्या रिॲक्शनमध्ये मला सांगा अल्किल ग्रुप किती वाढला? 1 वाढला. अल्किल ग्रुप 1 वाढला म्हणून प्रायमरी अल्कोहोल्स आहे. इथं जर पाहिलं आपण तर ऑलरेडी अल्डेडमध्ये पण अल्किल ग्रुप आहे आणि ग्रिग्नार्ड्स रिजनमध्ये सुद्धा अल्किल ग्रुप आहे. दॅट्स वाय फायनली काय झालं, इथं 2 अल्किल ग्रुप आले ज्या कार्बनला अटॅच आहे ना. मग एक ज्याला OH अटॅच आहे त्याला 2 अल्किल ग्रुप आले म्हणजे इथं 100% काय तयार होणार? सेकंडरी अल्कोहोल. आता याच्यात काय झालं, ऑलरेडी 1, 2 तर कोणामध्ये प्रेझेंट आहे? कीटोनमध्येच प्रेझेंट आहे आणि 1 कोणामध्ये आहे? ग्रिग्नार्ड्स रिजनमध्ये. मग आता या कार्बनला 3 जणांनी सराउंडिंग केलं तर हा कोणता अल्कोहोल असेल? टर्शरी अल्कोहोल. म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यास करायची गरज नाही, सरळ ट्रेंड लक्षात ठेवायचा की वन ऑफ द एकच अल्डिहाइड आहे, तो कोणता आहे? मिथेनॉल, जो ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत प्रायमरी अल्कोहोल तयार करतो. मिथेनॉल सोडून बाकीचे जे अल्डिहाइड आहेत ते ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत सेकंडरी अल्कोहोल तयार करतात. आणि कीटोन जर ग्रुप असेल, कोणताही कीटोन असू द्या, तो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडसोबत अर्थातच ग्रिग्नार्ड्स रिएजंटसोबत काय तयार करतो? टर्शरी अल्कोहोल तयार करतो. फक्त हा ट्रेंडच तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्यानंतर You will notice that the reaction produces a primary alcohol with methanol, a secondary alcohol with other aldehyde, and a tertiary alcohol with ketones. क्लिअर केलं ना ते पॉईंट. आता क्वेश्चन घेऊ टाकू आपण, सोल्युशन दिलेलं त्याचं. Give the structure and IUPAC names of the products expected from the following reactions. आता एक लक्षात घ्या, हे असं प्रश्न नीटला जास्त येतात. इथं तुम्हाला IUPAC कोणाचं विचारलं बरं? आफ्टर रिॲक्शनवाल्याचं विचारलं, बरोबर आहे का? IUPAC स्ट्रक्चर विचारलं का तुम्हाला? नाही. पहा काय विचारलं? ब्युटॅनल. काय आहे त्याचं? कॅटॅलिटिक रिडक्शन. आता ब्युटॅनलचं कॅटॅलिटिक्शन झालं असेल तर तितक्याच कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. आता जे कॅटॅलिटिक रिडक्शन आहे ब्युटॅनलचं, तर आपल्याला माहीत आहे की ब्युटॅनलचा जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला काय आहे? तर तो आहे CH3 CH2. किती टाईम्स घ्यायचं आपल्याला? 2 टाईम्स आणि CHO. करेक्ट? हा आहे ब्युटॅनल. आता याचं कॅटॅलिटिक रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणलं की H2 आलाच आणि रिडक्शनसाठी तुमच्याकडे 5 जण आहेत. अगोदर लेक्चरला सांगितलं. आता सध्या मी लिथियम ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर अजून कोणतं आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट, त्यानंतर सोडियम बोरोहायड्रेट ते घेत नाही, परंतु सध्या आपण 3 जण विचारात घेऊ. उरलेले 3 निकेल, कॅडमियम किंवा प्लॅटिनम, बरोबर आहे का? तर याच्या प्रेझेन्समध्ये काय होतं की CH3 CH2 CH2 2 टाईम्स आणि त्यानंतर CH2OH याचं फॉर्मेशन होतं. आणि दॅट्स वाय हे जे स्ट्रक्चर आहे हे कोणाचं आहे? ब्युटेन 1 ऑइलचं. म्हणजे त्याची तुम्हाला रिॲक्शन आठवावं लागेल आणि रिॲक्शनच्या प्रोडक्टचं तुम्हाला IUPAC लिहायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या रिॲक्शन्स आहेत. सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण तर सेकंड केसमध्ये आपल्याला काय विचारलं? हायड्रेशन ऑफ प्रोपीन इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. आता सेकंड रिॲक्शनमध्ये तुम्हाला प्रोपीन दिलेलं आहे आणि प्रोपीनचं तुम्हाला हायड्रेशन करायचं आहे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. सो आपण काय करणार? प्रोपीनचा फॉर्म्युला काय आहे? CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि याची रिॲक्शन आपल्याला हायड्रेशन म्हणजेच काय? वॉटर ॲड होणे. आता यामध्ये मी H आणि OH असं लिहितो. आता ही रिॲक्शन आहे डायल्यूट H2SO4च्या प्रेझेन्समध्ये. आता मार्कोनिकॉव्स रूल्सनुसार जर पाहिलं आपण तर निगेटिव्ह पार्ट हा कोणाकडे जातो? लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमकडे. दॅट्स वाय CH3 CH OH CH3 हा असणार मेन प्रोडक्ट, तो इथं दाखवलेला आहे. दॅट्स वाय इथं तो तयार होणार. तो काय असणार? प्रोपेन 2 ऑल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे प्रश्न आपल्याला विचारला होता ते आहे रिॲक्शन ऑफ प्रोपेन 1 विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता मिथिल मॅग्नेशियम
ब्रोमाइड म्हणजे कोण आहे बरं? हा ग्रिग्नार्ड एजंट आहे, लक्षात. मिथिल मॅग्नेशियम RMgX. आणि प्रोपेन 1 म्हणजे कीटोन. आता कीटोनचं वैशिष्ट्य होतं की ते आत्ताच पाहिलं आपण टर्शरी अल्कोहोल तयार करतो. दॅट्स वाय इथं फार रिॲक्शन लिहायची गरज आहे का? नाही, आत्ताच आपण अभ्यास केलेला आहे. आणि दॅट्स वाय 3 साईडला 3 CH3 आणि OH असेल तर डेफिनेटली अशा केसमध्ये जो टर्शरी अल्कोहोल तयार झाला त्याचं नाव काय असेल? 2-मिथिल प्रोपेन 2ऑल. ओके. प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. Phenols, also known as a carbonic acid, was the first isolated in the early 19th century from coal tar. पहा, कोल टारपासून ज्याला आयसोलेट केला गेलं तर तो होता कार्बोलिक ॲसिड आणि त्यालाच फर्दर आपण काय नाव दिलं? फिनॉल. म्हणून लक्षात ठेवा, कार्बोलिक ॲसिड हे कोणाचं नाव आहे? फिनॉलचं. Nowadays, phenol is a commercially produced synthetically. पण आज आपण फिनॉल जो आहे आर्टिफिशियली तयार करतो, बरोबर? आर्टिफिशियली म्हणजे सिंथेटिकली. In the laboratory, phenols are prepared from benzene derivatives by any of the following methods. आता फिनॉल तयार करायचे असेल तर बेन्झिन डेरिव्हेटिव्ह हे कंपल्सरी आहे. त्यामध्ये पहिलं पाहू आपण फ्रॉम हॅलोआयरिन्स. Chlorobenzene is fused with NaOH at 623 Kelvin and 320 atmospheric pressure. क्लोरोबेन्झिन याची रिॲक्शन आपल्याला याचं रिॲक्शन कोणासोबत करायची? सोडियम हायड्रॉक्साईडसोबत. कंडिशन आहे 623 केल्विन आणि प्रेशर आहे 320 ATM. Phenol is obtained by acidification of sodium phenoxide, so produced. आणि या रिॲक्शनमध्ये जो सोडियम फिनॉक्साईड तयार होतो तर त्याला आपल्याला काय करायचं आहे? ॲसिडिफिकेशन करायचं आहे HClच्या सहाय्यानं आणि फर्दर काय तयार होतं? OH. सो ओव्हरऑल रिॲक्शनचा ट्रेंड जर पाहिला आपण तर हा आहे तुमचा क्लोरोबेन्झिन, बरोबर? बेन्झिनची रिंगला क्लोरीन अटॅच. सोडियम हायड्रॉक्साईडसोबत त्याला फ्यूज करायचं. टेम्परेचर 623 केल्विन, टेम्परेचर 300 ATM. तयार झाला सोडियम फिनॉक्साईड. ओके. सो याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साईड. आणि हे सोडियम फिनॉक्साईड जे आहे ते याचं आपल्याला ॲसिडिफिकेशन करायचं आहे. ॲसिडिफिकेशन केल्यावर Na+ आणि Cl- या ठिकाणी बाय प्रोडक्ट तयार करतील NaCl. आणि बेन्झिनची रिंगला जो O होता त्याला H अटॅच होऊन या ठिकाणी तयार होतो बेन्झिल अल्कोहोल. अर्थातच काय तयार झाला? फिनॉल. त्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. Benzene is sulfonated with oleum and benzene sulfonic acid, so form is converted to sodium phenoxide on heating with molten sodium hydroxide. Acidification of the sodium salt gives phenol. आता या ठिकाणी तुम्हाला बेन्झिनची रिॲक्शन दाखवलेली आहे. तर बेन्झिन याला आपल्याला सल्फोनेटेड करायचं आहे ओलियमच्या सहाय्यानं. आता सल्फोनेटेड करायचं म्हणजे कसं सल्फोनेटेड होणार? तर ओलियममध्ये असा कोणता कंटेंट आहे? तर ओलियम हे मिक्सचर आहे. पहा कशाचं? H2SO4 आणि सल्फर ट्रायऑक्साईड याच्या मिक्सचरला काय म्हणायचं? ओलियम. ओके. किंवा जर तुम्हाला जनरल फॉर्म्युला समजूनच घ्यायचा असेल तर तुम्ही लिहू शकता H2S2O7. ओके. हा झाला ओलियम. तर या ओलियमसोबत त्याला सल्फोनेटेड करायचं आहे आणि सल्फोनेटेड केल्यानंतर तयार होतो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. म्हणजे बेन्झिनची रिंगला SO3H हा ग्रुप अटॅच झाला की तो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड होतो. फर्दर जर पाहिलं आपण तर त्याचं रूपांतर पहा. सो फॉर्म इज कन्वर्टेड टू सोडियम फिनॉक्साईड. म्हणजे याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे तुम्हाला? सोडियम फिनॉक्साईडमध्ये तर दिलेलं नाही आहे. ऑन हिटिंग विथ मॉल्टन सोडियम हायड्रॉक्साईड. आणि मॉल्टन जे सोडियम हायड्रॉक्साईड आहे त्याच्यासोबत तुम्हाला त्याला रिॲक्ट करायचं आहे आणि फर्दर ॲसिडिफिकेशन जे आहे हे सोडियम सॉल्टसोबत केलं की फायनली तयार होतो या ठिकाणी फिनॉल तयार होतो. आता या रिॲक्शनमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक ड्रॉबॅक काय बरं? तर पहा तुम्हाला इथं बेन्झिन दिलेलं आहे, करेक्ट दिलं बेन्झिन. त्यानंतर ओलियमसोबत त्याचं सल्फोनेशन आहे. ओलियमचा फॉर्म्युला दाखवला, तयार झाला या ठिकाणी बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. ओके. आता हा बेन्झिन सल्फोनिक ॲसिड ज्याला बेन्झिन रिंगला SO3 अटॅच आहे तर इथून पुढची रिॲक्शन काय माहिती आहे का? सो फॉर्म कन्वर्टेड टू सोडियम फिनॉक्साईड ऑन हिटिंग विथ मॉल्टन सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे तुम्हाला म्हणलं होतं मी तर 1 आणि 2 लिहिलं, याचा अर्थ एक रिॲक्शन अगोदर झाली, दुसरी कंप्लीट झाली, बरोबर आहे का? मग आता हे जे NaOH सोबत रिॲक्शन झाली ना तर या फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं माहिती आहे का? पुन्हा एकदा इथं बेन्झिनची रिंग आहे
तर या बेंझिनच्या रिंगला काय अटॅच होतं या ठिकाणी O मायनस आणि Na+ अटॅच होतो. तो तुम्हाला दिलेला नाही, लक्षात आलं ना, हा प्रोडक्ट तुम्हाला दिलेला नाही, या दोघांच्या मध्ये हा तयार होतो. फर्दर त्याचं H+ म्हणजे ॲसिडिफिकेशन सोडियम सॉल्ट सोबत केलं वरच्या पद्धतीनं, तिथं काय तयार होतो, फिनॉल तयार होतो. सो तुम्ही जेव्हा तुमच्याकडे रिॲक्शन लिहिणार तर तुम्ही 4 स्टेपमध्ये लिहून घ्या वाटल्यास, हे की नाही. आणि ऑलरेडी आपलं मेन्शन केलं होतं 1 आणि 2 आले, याचा अर्थ काय झाला की पहिल्या सोबतची रिॲक्शन कंप्लीट होते आणि नंतर दुसऱ्या सोबतची काय होते, सुरू होते. ती इन्स्ट्रक्शन आपल्या NCERTने दिलेली जेव्हा क्रमांक असतात तेव्हा. त्यानंतरची रिॲक्शन आहे फ्रॉम डायझोनियम सॉल्ट. Diazonium salt is formed by treating an aromatic primary amine with nitrous acid NaNO2 plus HCl at 273 to 278 Kelvin. आता डायझोनियम सॉल्टपासून आपल्याला काय करायचं आहे, फिनॉल तयार करायचा आहे. पण अगोदर आपण पाहू की डायझोनियम सॉल्ट कसा तयार होतो. तर जे ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स आहे, अर्थातच बेंझिन रिंगला NH2 अटॅच असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ॲनिलिन, जो ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन आहे. तर त्याची रिॲक्शन नायट्रस ॲसिडसोबत करायची. आता नायट्रस ॲसिडमध्ये NaNO2 आणि HCl हे दोन्हीचं मिक्सचर असतं. त्यानंतर टेम्परेचरची रेंज दिली आहे 273 ते 278 केल्विन. मग याच्यामध्ये काय तयार होतं, डायझोनियम सॉल्ट तयार होतो. जसं की इथं आपण डायझोनियम सॉल्ट तयार केला क्लोरीन संदर्भात, म्हणून त्याला नाव काय दिलं आहे ना, बेंझिन रिंगच्या N2+ आणि Cl- आहे. सो हे आहे बेंझिन डायझोनियम क्लोराईड. तर याला आपल्याला हायड्रोलाइज करायचं आहे, म्हणजे इथं काय करणार आपण, H2O. त्यानंतर वॉर्म विथ द वॉटरसोबत त्याची वॉर्मिंग करायची आहे आणि हे याला ट्रीट करायचं आहे डायल्यूट ॲसिडसोबत. मग हे सर्व केल्यानंतर इथं तयार होतो फिनॉल, बाय प्रोडक्ट आहे नायट्रोजन अँड HCl. सो ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये काय झालं की आपण ॲनिलिन वापरला, जो ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स आहे NaNO2 आणि HCl यांना एकत्रितपणे काय म्हणायचं, नायट्रस ॲसिड. टेम्परेचरची रेंज तुम्ही लिहू शकता 273 ते 278 केल्विन. तयार झालेला डायझोनियम सॉल्ट आहे बेंझिन डायझोनियम क्लोराईड, ज्याला N2+ आणि Cl- अटॅच आहे. वॉटरसोबत हायड्रोलाइज करायचं आहे, वॉर्म वॉटरचा यूज करायचा आहे. त्यानंतर ट्रीट विथ द डायल्यूट ॲसिड. ओके, मग एखादा डायल्यूट ॲसिड जे आहे तर यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, सो डायल्यूट ॲसिडसुद्धा तुम्ही लिहू शकता ट्रीटमेंटसाठी. आणि फर्दर जर पाहिलं आपण तर इथं तयार होतो फेनॉल आणि बाय प्रोडक्ट आहे नायट्रोजन आणि HCl, जे डायझोनियमचे बाय प्रोडक्ट असतात. त्यानंतर एक रिॲक्शन समजून घेण्यासाठी एक इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊ. Most of the worldwide production of a phenol is from cumin. आता क्युमिनचा फॉर्म्युला पहा तुम्ही. बेंझिनच्या रिंगला जसं एक आयसोप्रोपिलची चेन अटॅच असेल त्याला काय म्हणायचं, क्युमिन म्हणायचं. तर जगामध्ये फिनॉलचं जास्तीत जास्त उत्पादन हे कशापासून केलं जातं, क्युमिनपासून केलं जातं. सो फ्रॉम क्युमिन फिनॉलचं प्रिपरेशन आपण समजून घेऊ. Phenol is manufactured from the hydrocarbon cumin. पहा, एक हायड्रोकार्बन आहे ज्याचं नाव आहे क्युमिन. अर्थातच बेंझिन रिंगला असा कार्बन अटॅच आहे CH की त्याच्या दोन्ही साईडला CH3 असेल, तर हा आहे क्युमिन. तर यापासून ते तयार करतात. त्याला आपण आयसोप्रोपिल बेंझिनसुद्धा म्हणू शकतो ना, मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं आयसोप्रोपिल बेंझिन. Cumin is oxidized in the presence of air to cumin hydroperoxide. आता क्युमिनची रिॲक्शन O2च्या प्रेझेन्समध्ये. O2च्या प्रेझेन्स म्हणजेच याचा अर्थ काय केला आपण, त्याला ऑक्सिडाईज केलं एअरच्या प्रेझेन्समध्ये. तर यापासून जे तयार होतो, तर पहा इथं काय झालं बरं, Hच्या ऐवजी कार्बनला काय आलं, OOH अटॅच झालं, बरोबर. मग आता हे जे COOH हा कोणता ग्रुप आहे, थोडासा ॲसिड टाईप ग्रुप वाटतो आहे की नाही, तर तसा ग्रुप तिथं तयार होतो. तर ॲक्च्युअल याला म्हणायचं क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. काय नाव आहे त्याचं, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. It is converted to phenol and acetone by treating with dilute acid. मग आता याचं रूपांतर आपण फिनॉलमध्ये करू शकतो. ओके, मग हे करत असताना फिनॉल आणि ॲसिटोन अशा 2 गटामध्ये होणार. सो फिनॉल आणि ॲसिटोनमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याची रिॲक्शन कोणासोबत करायची, आपल्याला डायल्यूट ॲसिडसोबत करायची आहे. Acetone, a byproduct of this reaction, is also obtained in large quantities by this method. आणि जेव्हा आपण अल्डेड अँड कीटोनचा अभ्यास करू ना, तेव्हा ही रिॲक्शन तिथे येईल. तुमच्या लक्षात येईल की ॲसिटोन हा जो आहे
तो जरी बाय प्रोडक्ट असेल परंतु तो सुद्धा लार्ज क्वांटिटीमध्ये या मेथडमध्ये तयार होत असतो. सो ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर आयसोप्रोपिल बेन्झीन अर्थातच क्युमिन याला आपण ऑक्सिडाईज केलं एअरच्या प्रेझेन्समध्ये. त्यानंतर इथे CHच्या ऐवजी काय आला COOH आला. म्हणजे काय तयार झाला क्युमिन हायड्रोपॅरॉक्साईड. फर्दर इथं H+ दाखवले म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे इथं एक डायल्यूट ॲसिड आपण वापरला HCl सारखा असं गृहीत धरायला हरकत नाही. आणि वॉटरसुद्धा जास्त प्रमाणात आहे कारण ॲसिड डायल्यूट आहे. त्याच्यासोबत ट्रीट केलं तर ट्रीट केल्यानंतर काय होतं की जो बेन्झीन रिंग आहे याला फक्त OH अटॅच राहतो पहा. आणि जो उरलेला ग्रुप आहे ना हा उरलेला ग्रुप या ठिकाणी काय करतो कशाचं फॉर्मेशन करतो ॲसिटोन अर्थातच कीटोन ग्रुपचं फॉर्मेशन करतो ज्याला आपण इथॉनिक ॲसिड ॲक्च्युअल कोण आहे हा इथेन 1 प्रोपेन 1 3 कार्बन आहे. तर प्रोपेन 1चंच नाव काय आहे ॲसिटोन आहे. ओके तर ॲसिटोनचं फॉर्मेशन होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीजबद्दल डिस्कस करू.